लेट आलाय. आणि आम्ही अचानक बाहेर आलो आणि आलो असंच पुढे ग्रो होत राहा. त्या स्टॉपला पोहोचले. स्वागत आहे मंडळी आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज मी जात आहे बाबुलनाथ टेम्पलला, म्हणजे आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र साहिल बने म्हणून. तो आपल्याला घाटकोपर स्टेशनला भेटणार आहे. आम्ही का जातोय, आज आमचे एक इच्छा पूर्ण झाली. ते तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि म्हणजे तुम्हाला समजेल की कोणती इच्छा आहे ती झाली. चला मग भेटू डायरेक्ट घाटकोपर स्टेशनला. तो आपली वाट बघतो. चला. जसं की मी बोललेलो माझ्यासोबत बने आणि आम्हाला भेटायचं होतं 11:30 वाजता. सॉरी 11 वाजता. आणि मी नेहमीप्रमाणे आज लेट आहे. आणि हा बघा, हा बने आमचा. क्या नमस्ते अंकल जी पहचानिया. किती वाजताचा टायमिंग होता? 8:30. किती वाजता आले? तू लेट आलाय. ये तो धोती खोल रहा है. आता आम्ही इथून घाटकोपरवरून पकडणार दादरवरून जाणार चेन्नई रोडला. तर आता आमची ट्रेन आली, निघतो आणि तुम्हाला पुढे दाखवतो काय होते का. मला जायचंय बाबुलनाथ टेम्पलला, पण काय माहित नाही. फर्स्ट टाइम जातोय. ह्याला पण काय माहित नाही कसं जायचं काय नाही. सोचो, अपने दिमाग पर सोच डालो. रवि सोनी के बारे में सोचो. मुझे कुछ याद नहीं आ रहा. खूप दमलोय आणि ऊन खूप लागते यार. तर माहित नाही. आता आम्ही गेलो टॅक्सीने जातोय बाबुलनाथ टेम्पलला. बघू दर्शन होईल देवाच्या कृपेने. आणि असं म्हणतात की देवाची इच्छा असल्याशिवाय देवाला भेटता येत नाही. आणि हे खरं आहे. मी खूप टाइम झालं बाबुलनाथ टेम्पलला जायचा खूप ट्राय करत होतो, पण मला जाता येत नव्हतं. पण फायनली आज तो दिवस आलाय आणि आम्ही चाललोय. आणि आता आम्हाला बोलवणं तर आलंच आहे, तर आम्ही आता निघालोय. का जातोय म्हणे आपण? बोलवणं आलंय आपलं. अजून एक खास गोष्टीसाठी जी इच्छा पूर्ण झाली ते आम्ही इच्छा पूर्ण झाली. ते आम्ही डायरेक्ट बाबुलनाथ टेम्पल मध्ये गेल्यावर सांगतो. फायनली आम्ही आमच्या स्टॉपला पोहोचले. ते म्हणजे हे बाबुलनाथ टेम्पल. जर तुम्हाला दिसत असेल तर बघा. मस्त काय बने पोहोचलो ना. त्याला अजून पुढे प्रवास आहे. मी वाव क्या लड़का है. मध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला आल्यावर नाही. मी तुम्हाला बाहेरूनच दर्शन येतो बघा. बघितलं खूप टायमापासून आम्ही वाट बघत होतो. आतमध्ये काय अलाउड नाहीये. आम्ही तुम्हाला बाहेरून दाखवलं. तर आम्ही आतमध्ये जातो दर्शन करायला. खूप प्रसन्न झालंय. पण मस्त दर्शन झालं. आतमध्ये काय फोटो व्हिडिओ अलाउड नाही. तुम्हाला बाहेरून दाखवतो कसं. आम्हाला फोटो काढून देत नाही तरी आम्ही त्या थोडेफार तर फोटो काढले. मस्त दर्शन झालं. खूप भारी. आणि इच्छा पूर्ण झाली खूप टायमानंतरची. खूप आवडलं. मन प्रसन्न झालं. माझं तर खूप झालं. म्हणजे तुझं खूप म्हणजे खूप जास्त मन प्रसन्न झालं. मला यायचं होतं या ठिकाणी आणि शेवटी चान्स भेटला. म्हणतात ना देवाला भेटण्यासाठी देवाच्या इच्छेने यावं लागतं. आणि फायनली आज देवाची इच्छा होती आणि आम्ही आज आलोय दोघं. म्हणजे एकटा येणार होतो पण बनेला पण ते सौभाग्य भेटलं आज उद्या बघा ना. इथे यायचा काहीच प्लॅन नव्हता. काय बने. आणि अचानक भयानक आमचा प्लॅन म्हणला आणि आम्ही अशा ठिकाणी आलोय जिथे काय सांगू तुम्हाला कुठे आलोय. सांगण्यापेक्षा ना मी तुम्हाला दाखवतो. आम्ही सर्व मन व्यक्त करतात. मन. आणि माझ्या ह्या ठिकाणाचा एक गैरसमज होता. पण आधी कुठल्या ठिकाणी आलो तुम्हाला दाखवतो बघा. आपण सिद्धिविनायक मंदिरामध्ये आलो आणि आम्हाला माहित याचा प्लॅन बिन काय नव्हता ना म्हणे. काहीच नव्हता. आणि आम्ही अचानक भयानक आलो. दादा देवाचीच आहे. आणि याबद्दल मला एक गैरसमज होता की तिथं आपण लव कपलला कुठं आणलं ना तर ते राहत नाही. तर हा मला एक गैरसमज होता. तो गेलेला आहे. आता जाऊ आपण बाप्पाचं दर्शन घेऊ. हे बघा एवढी गर्दी. पण आज शनिवार आहे. खरंच यार आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी. खूप पण एंट्री तर केली पण हे बघा गर्दी बघा किती. आज सॅटर्डे असून खूप गर्दी आहे. काय म्हणे जाम गर्दी आहे. मला नाही वाटत की आम्हाला दर्शन भेटेल. पण आम्ही ट्राय तर करतोय. आपल्याला बघतोय की जास्त ट्राय करतो दर्शन भेटे का नाही. तर लांबून देवाला पाया पडतो आणि जातो. नशिबात असेल तर भेटेल. आमचं काही दर्शन तर झालं नाही पण नक्कीच सांगतो नेक्स्ट टाइम येईल ना तेव्हा दर्शन करूनच इथून जाईल. थोडं वाईट वाटलं पण ठीक आहे. लांबून बापाचं दर्शन घेतलं. मनाला प्रसन्न भेटलं. काय बने दर्शन. गर्दी खूप होती आणि दर्शनच झालं नाही. नेक्स्ट टाइम आम्ही येऊ तेव्हा दर्शन घेऊ बापाचं. आता तर ठीक आहे होतं असं कधी. A few moments later. तो बोलल्यानंतर नाही हे लोक देव केक चालू होणार नाही. अरे क्या करूं मैं इसका. क्या करूं इसका. क्या करूं. मार भी नहीं सकता. तेव्हा एकदम नाही सोबत दिसलं पाहिजे. नाही तर मी तुमसे ना हो पाएगा.
फायनली बहन डर गई बहन. फायनली 10K कम्प्लीट. ਸੁਪਰਸਟਾਰ ਦੀ ਸੀ ਗੱਲ ਮੈਂ ਬੁੱਢੀ ਜੱਟੀ ਦਾ ਮੰਨਦੇ ਦਾ ਨਹੀਂ ਹਾਰ ਕਬੂਰੀਆਂ ਤੇ ਸੋਚੂਗੀ ਸਾਡੇ ਬਾਰੇ ਗੱਲ ਕਿਲੋ ਛੱਡਦੇ ती 10K चा केक आपण कटिंग केलाय, खूप उशिरा केला. या राज तुला कसं वाटतंय आपले 10K झाले? कॉंग्रॅच्युलेशन. काळा दिसतोय उजेडा ते आता बोल कसं वाटतं? कॉंग्रॅच्युलेशन भाऊ, कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे, तुझ्या सपोर्टनी आणि ही सगळी आपली पब्लिक. तर ते 10K चा आपण केक आता कटिंग केलाय. असेच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आपल्या असू दे आणि लवकरात लवकर आपल्याला 100K करायचे, तर ते पण करू. हा ते पण करू. काय बोलायचं तुला? मिलियन खायचे. मिलियन खायचे. खायचं. ठीक आहे, एक डबा सगळी पब्लिक. ठीक आहे, मी आता व्लॉग इथेच एंड करतो. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि आत्ताच ना व्हिडिओ चालू केली तर लगेच संपवली. अरे भाई व्लॉग आधीपासून चालू आहे. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. अंधेरे ढल बुझते सितारे जल देखा तुझे तो